गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी आज चाललो आहे जास्त मुळशी साईडला फिरायला चाललो आहे. तर मला पण नाही माहिती कुठं जाणार आहे, पण मित्रांचा प्लॅन आहे कुठं जाणार आहे आपल्याला पण माहिती नसतं. तर जिथं पण जाईल ना फुल मजा येणार आहे. तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये आपलं ब्लॉग बघा तुम्ही फक्त. एवढी मजा येणार आहे ना, तुम्हाला पण माहिती नाही आणि मला पण माहिती नाही. तर चला जाऊया, बाय. स्टँड लाव तू. तो काहीच आता आम्ही निघालोय, काय विषय नाही. तर चला भेटूया. बाप दरवळी धवळी माझ्या फोनला बाप दरवळी. हरिओम. सो गाईज, आता आम्ही नाश्त्याला आलोय. नाश्ता म्हणजे जेवण एका प्रकारे. दोन चाय मला पाणी बॉटल. फुलं चहा प्यायचे. चहा प्यायचे का? तू कोण आहे? सो गाईस, तुम्ही पाहू शकता दर्शन क्यूटी बॉईजचा क्रश आहे हा. बॉईसचा अरे भैया मैं तो टूट गया. बॉईजचा क्रश आहे हा. काय रे असं कुठं पण काय करतो मध्ये तुला नेतो ना चांगल्या जागी, तुला चांगल्या जागी नेतो ना. बक्सला नेऊ का तुला? माझ्याकडे बघचं गाडे. माझ्याकडे 4 आहे. हम लोगों ने गरीबी देखी है. माझ्याकडे एकच आहे. माझ्याकडे विंटरचं आहे, समरचं आहे, प्रत्येक सीझनचं आहे. हे काय होतं? अरे मग घेतलंच नाहीये, घेतलंय. चांगले बोले. ओढ 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 ओढ. आईला बोले काव. So guys, तर आता आम्ही आलोय इकडं. कुठं रे नाही माहिती आम्ही कुठं आहे. आता खारोड्याला चाललो एवढं माहिती आहे फक्त. मसवाला चाललो ना पण आपण. हा, मसवाला चाललो आम्ही आता. तर आता आमच्याकडे 3 गाड्या वाटते टोटल, आणि आम्ही 5 जण. एका गाडीवर एक रिकामा माणूस आहे. तर त्या माणसाने खूप जास्त भारी काम केलंय. तिथल्याच एका गावकऱ्याची मदत केली त्यांनी. तो बघा मागे आपला. अरे दिसतच नाही तो. अजून पावायला कुठे सांगतोय ना मी. स्कॅनलच झालंय एक नदीचं पाणी बरोबर ज्याला पावतं नाही. तर हे पोरं खेकड्याच्या शोधामध्ये. खेकडा खेडच बोललो का? खेकड्यांच्या शोधामध्ये. कुठे गेला रे तो? ए ब्रो, आयफोन दाखव ना आम्हाला. हे करतो का, ट्रोल करतो का? व्हिडिओ चालू आहे का? ए काय विषय ना ब्रो, सबस्क्राईब करा. असं कधी शिकायचा रे? तो हाय गाईस, पाहू शकता यांची आमिर दाखवते ते आम्हाला. 3 कॅमेरे. हे जाऊ दे, हा फोन गेला खिशामध्ये. तुझा फोन दे मला आता. मूत्र बघा हे. खारावड्याला चाललो होतो इकडे आणि
या दोन पोरांना खेकडे दिसले, मग ते आता खेकड्यांच्या शोधात आहेत. बघू आता काय होतं. एकतरी खेकडा यांच्याकडनं पकडला जातोय का. सायल्याचं नांगी मारू ना गेले. बघू सायले, बघू कसं आहे दाखव. बाहेर घे त्याला बिळ आहे ती, ही खेकड्याचे घर आहेत. खेकड्यांची खेड आहेत. खेड आहेत, हा खेड आहेत हे. खेकडे खेड्यात राहतात तिथल्या. आणि त्यांचा वाडा आहे आणि तिकडचा कॅनल आहे. हा आणि ते डायरेक्ट जाऊन तिकडे त्यांना ते जात. डॅम आहे डॅम. हा तो dam. जाऊ आई घालू ते ये कहाँ फंस गया भाई मैं. भाई ये क्या हो रहा है भाई. पण चाय आधीच सांगतोय तिकडं बायकांना अलाउड नाहीये. शिकवलं. मसोबत सो गाईज आता मसोबाला आलो आम्ही. मसोबात आहे ना, इथलं नाही माहिती, बट दुसरे ना काही काही मसोबाच्या मंदिरात बायका अलाउड नसतो. लेडीज विचार घ्यायला ना, तुला माहिती तुला काही काही मंदिरांमध्ये मसोबाच्या बायका नसतात ना अलाउड. सगळ्यांना असं नाही, बट काही काही नसतं. आमच्या तिथं जरा ब्लॅक मॅजिक असतं. तुला नाही माहिती ब्लॅक मॅजिक. आता जस्ट आम्ही चाललोय मसोबाच्या मंदिरात चाललो. तर आम्ही जातो आत. बघू विषय करू म्हणजे आपलं पाया पडायला जाऊ. आय मीन पाया पडायला जाऊ रे. चल ना आतमध्ये येईल पुढं. तशी सध्या आम्ही मसोबाच्या पाय पडले तर आता चाललो आम्ही. आता मसोबाचं पाय पडताना दाखवलं नाही तुम्हाला, कारण की इथं अलाउड नव्हता मोबाईल. तरी पण तुम्हाला थोडंसं दाखवलं तर काय विषय नाही. सो गाईज आताशी मला माहिती नाही की मी कुठं चाललोय. तर तिथं जाईन, तिथं मजा करन. आता पण मजा करतच चाललोय, तो वेगळा विचार राहिला. पण जिथं पण जाईन ना मी तिथं लय भारी मजा करत. तर आताशी आपले मित्र लोक तर एकदम नॉर्मल स्पीडमध्ये आणि आपण पण आपल्या नॉर्मल स्पीडमध्ये तर चाललोयच. तर त्यामध्ये काही वेळा फरक नाही. तर ते कंटिन्यू आणि आपलं काय जास्त बोलणं नाही आहे. फक्त आपण जे पण बोलतो ना ते पण लय भारी बोलतो. सॉरी, ते स्वतःची तारीफ झाली जराशी, तर काय विषय नाही तसं म्हणायला. आणि मी आताशी गाडी चालवतोय. गाडी चालवता ब्लॉग करतोय. चांगला व्ह्यू तर येतोयच आपल्याला, तर त्याच्यामध्ये तर नवीन काही फरक नाही. पण जे पण व्हिडिओ बनवतो ना ते यायला आपण चाललोय तशी. कुठं चाललं माहिती ना मला. हे असे मित्र घेऊन चालले. कोण चाललंय मी मित्र आहेत ना, कुठं पण घेऊन जातात आपल्याला पण माहिती नसतं. जिथं पण जातो ना मजा करून येतो आपण फुल मचडाला. काय कोपऱ्यातून ते गाडी. बापरे अरे बाप, काय हे व्ह्यू. आई शपथ फुल मचडाला. इकडे बघ लावडे, इकडे बघ. कॅनलचं पाणी कसं असतं त्याला स्वच्छ पाणी पाहिजे. हा मासा कोणता आहे मोठावाला मासा कोणता आहे? वाम. बापरे. सो गाईज आता पोवायला आलोय आम्ही.
So guys, आता तिथं मजा करतो. हे नागच आहे 100%. हो बघ दिसलं का फाना काढून थांबले हो हे बघ समोर तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट कॅनल वरनं पाहून आलो आणि काही आमचे येड पोरं गाडीची फुल मारते ते. जसं की अजून एक उदाहरण बघायला गेलं की अजून एक गणेशला आले इथं बघा. येड्याचे आळे काही संपत नाही यांचे. आणि तो माग काळू यशलकड माकड. हे बघा मस्ती लई आहे पोरांना. अजून एक तर मित्रांनो, तुम्ही जसं की पाहिलं असेल की आम्ही आलो होतो मस्तपैकी, आम्ही पवलो वगैरे मस्तपैकी, आमचं नाश्ता जेवण वगैरे सगळं झालं. फक्त आमचं आता राहिलंय थोडंफार घरी जायचं आता काम आहे तेवढं, बाकी काय जास्त नाही. यशल्याकडे तुला काय बोलायची इच्छा आहे? मला बोलायची इच्छा अशी आहे की कृपया मित्रांनो तुम्ही टू व्हीलरवर प्रवास करू नये. आम्ही नाही हे सांगितलं होतं आम्ही, यशलकडला म्हणलं होतं फॉर्च्युनर नाही तर थार घेऊन ये, आपण जाऊ मस्तपैकी. पण त्याची मस्ती ही त्याची जिरली. आता चला मित्रांनो, भेटूयात तुम्हाला जाताच्या प्रवासाला. चला मित्रांनो, तर आता आपण चाललोय घरी. तर आता खूप मजा आली, तर आपण जाऊया आता घरी आणि मस्तपैकी मजा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करत असाल की मी एकटा का चाललोय, कारण मला सोलो रायडिंग करायला खूप मजा येते. म्हणजे असं नाही की मित्रांसोबत मजा येत नाही, पण असे मित्रासोबत असले ना की एकदम मस्त मजा येते. तर एकटं गाडीवर असलं एकदम क्लास वाटतं. तर काय विषय नाही. तर आता चाललो आम्ही घरी. मागून गाडी ठोकायची आम्हाला तो वेळा विषय राहिला. सो गाईज आताशी आम्ही एका जागा थांबले. आता हे काहीतरी घेतं ते किंडर जॉय. धन्यवाद. कितीला पडले इथं? 5 रुपये. खायचंय का? किंडर जॉय काय विषय नाही. जरा 5 जणांना 5 घेतले. असं जनावरासारखं मला बघू. हे शिर्के काय साहिल शिर्के क्रोकोडाईल. हसदे चेहरे का मतलब ही नहीं. माझा फोन कुठे आहे? सो गाईज यांना किंडर जॉय एवढा आवडला तर त्यांनी अख्खं भरणीच घेतली. या माणसाने अख्खी भरणीच उचलली. So guys, आता आम्ही निघतो. पैसे देतो रे. किंडर गार्डन मधली सगळी. आणि हा तर मगर आहे, मगर ही मगर जाऊन कुठे गेली? ही मगर ही मगर आहे. लाज वाटते का छोट्या पोरांकडून घ्यायला? पण याच्या मागची गोष्ट रियालिटी वेगळी आहे. अजून भेटली. काय भेटलं? आपण एवढी पोरं बघून ती भिली. टाकायचं आपण. तर गाईज ह्या लोकांनी अख्खा किंडर जॉयचा डब्बा हडपलाय आणि आपला हा भाऊ आता पकडा रे घ्यायला. हाय मित्रांनो, तर मगाशी आपण भेटलोच होतो. अजून डबा जसं शिल्लक की आहे आमचा.
गणेश आणि आमचं यश तिथं ऑफरोडिंग करत होते. आज थार नाही म्हणून आणि बुलेट आणि फसिनोची आई डॅश डॅश करत होते. तर आता आम्ही थांबलो एका पॉईंटला फोटो काढण्यासाठी. तर चालू आहे, तुम्ही बघू शकता फोटोशूट. आणि आमचा फोटोशूटर आमचा यश लगड फोटो काढत आहे. आणि आता आम्हाला अजून कुठे जायचं माहिती का, आम्हाला पलीकडे जायचे. तिथे जाऊन आम्हाला अजून एका पॉईंटवरती खूप भारी फोटो काढणार आहेत आम्ही. नक्की फॉलो करा गणफू व्लॉग्सला. आणि अजून खूप काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. याला रोस्ट कर. स्टार्टिंग आहे. काय रोस्ट करू, जाऊ दे, भाऊच आहे आपला, काय बोलणार. ते एका किंडर जॉय साठी रडतोय रे, एका किंडर जॉय साठी. जायची उंदरी मारली. एवढा भारी सीन आहे ना. सो गाईज, आताशी मी ब्लॉग इथंच थांबवतो. फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे आणि मी आताशी घरापाशी पोहोचलोयच. तर आता व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्यासाठी बाय. काय विषय नाही, त्याचा बाय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात 3,000 रेट करून देईन.